राज्य सरकारने आज मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अध्यादेश काढला असून लातूरात या आरक्षण अध्यादेशाची होळी करण्यात आली। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देणारा अध्यादेशाची होळी अखिल भारतीय छावा संघटनेकडून करण्यात आली। आज राज्य सरकारच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाच्या तोंडाला पाणी पुसण्यात आलं आहे। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावं ह्या मुख्य मागणीला बगल देण्यात आली आहे। याचा निषेध करण्यासाठी आज लातूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सरकारने दिलेल्या मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाची होळी करण्यात आली आहे। अखिल भारतीय छावा संघटनेकडून हे आंदोलन करण्यात आलं। गेल्या वेळेला ज्या पद्धतीने आश्वासन देऊन आरक्षण दिलं होतं जे कोर्टामध्ये टिकलं नाही, त्याच पद्धतीचा सरकारने पुन्हा एकदा डाव खेळला आहे हे मान्य नाही। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला खुश करण्यासाठी न टिकणारा आरक्षणाचा घाट सरकारने घातला आहे। याचा निषेध करण्यासाठी आज लातूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाची होळी करण्यात आली आहे। आज राज्य सरकारच्या वतीनं विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात घोषणा करण्याची त्या ठिकाणी राज्य सरकारने परंतु महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची मागणी मराठा समाजाचा ओबीसी म्हणून समावेश करावा, ओबीसीमध्ये समावेश करून मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यावं हा होता। परंतु राज्य सरकारनं तसं न करता स्वतंत्र मराठा समाजाला न टिकणार कायद्यात न बसणार हे आरक्षण देऊन कुठंतरी मराठा समाजाच्या तोंडाला पानं फुटण्याचं काम यापूर्वीही देवेंद्र फडणवीस सरकार ज्यावेळेस होतं राज्यामध्ये 2018ला निवडणुकीच्या तोंडावर त्यावेळेस 14% आरक्षण दिलं गेलं होतं आणि आत्ताही लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या, लोकसभेच्या आचारसंहिता जवळ आलेल्या आहेत। म्हणून कुठंतरी मराठा समाजाला खुश करण्यासाठी या ठिकाणी राज्य सरकारनं एक चुरडीचा डाव या ठिकाणी खेळलेला आहे आणि मराठा समाजाची फसवणूक करून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला पाठवून आज राज्य सरकारकडून जो अधिवेशन घेऊन काढलेला आहे त्या अध्यादेशाची होळी अखिल भारतीय छावा संघटनेच्या